हिवाळा लागलेला आहे आणि सर्दीचे रुग्णसुद्धा खूप प्रमाणात वाढलेले आहेत. सर्दी जर म्हणलं ना त्यात वेगवेगळे प्रकारची लक्षणं आढळतात. काही रुग्णांमध्ये फक्त नाकातून पाणी येतं, काही रुग्णांना खूप शिंका येतात, काही रुग्णांना शिंका आणि पाणी येणं हे दोन्ही प्रकार, त्याच्यासोबत श्वास घ्यायला त्रास होतो, नाकातील मांस वाढणं, म्हणजे हे तिन्ही प्रकार एकाच वेळेसुद्धा आढळून येतात. आणि जर ॲलोपॅथीकडे जर आपण विचार केला की त्याच्यामध्ये काय फक्त ते तात्पुरतं मेडिसिन आहे, डिसिट्रिजिन आहे, कायमचा फायदा नाही. जर नाकातील मांस वाढलेला असेल, हाड वाढलेलं आहे, तर ऑपरेशन करण्याची घाई करू नका. आणि जर तुम्ही ऑपरेशन केलं परत ते हाड वाढणारच आहे, कारण की ते हाड काढणार. पण जे मेन जे रिझन आहे, तुमची जी ॲलर्जी आहे, रक्तातली जी ॲलर्जी आहे, ते आहे तशी राहणार ना, परत त्रास सुरू होणार. म्हणजे ऑपरेशन करणं हे फक्त तुम्हाला टेम्पररी फायदा होईल, दॅट इज नॉट परमनंट सोल्युशन. त्यामुळे तुम्ही काय करा, अगोदर होमिओपॅथिक उपचार सुरू करा. आता मी जवळपास गेले 18 वर्षापासून मी होमिओपॅथीमध्ये प्रॅक्टिस करतो. आष्टी, जामखेड, खर्डा, नगर या ठिकाणी माझ्या OPD आहेत आणि असे खूप रुग्ण मी चांगले केलेत. सगळ्या रुग्णांना थोडाफार वेळ लागतो, कोणाला जास्त वेळ, कोणाला कमी वेळ, पण तुम्हाला कायमस्वरूपी फायदा आहे ना. आणि होमिओपॅथिक उपचार घेताना जो माझा अनुभव आहे ना, त्याच्यामध्ये मी प्रत्येक रुग्णाला सांगतो की तुम्ही ना की अबाउट डाएट म्हणजे आहाराविषयी आणि योगासन म्हणजे प्राणायाम, कारण की ॲलर्जिक सर्दीमध्ये आहार आणि प्राणायाम ह्या 2 गोष्टी खूप आवश्यक आहेत. त्याने काय होतं की होमिओपॅथीचा कोर्ससुद्धा कमी होतो, ज्या दिवस मेडिसिन घ्यायची वेळ येत नाही. आणि आहारामध्ये ना की तुम्हाला असा आहार घेणं आवश्यक राहील की त्याच्यामध्ये, ज्या फळांमध्ये, ज्या भाजीपाल्यामध्ये व्हिटॅमिन सीचा प्रमाण थोडं जास्त आहे, म्हणजे सी नावाचं जीवनसत्व हे खूप महत्त्वाचं आहे. आणि बाकी योगासन आहे, प्राणायाम आहे, हे तुम्ही जर सर्व गोष्टी होमिओपॅथी मेडिसिनसोबत जर तुम्ही सुरू केल्या तर तुम्हाला शुअरली चांगल्या प्रकारे कमी वेळेत तो फायदा होईल.